प्रत्येक गावामध्ये 3 दिवसांचे कॅम्प आहे. पहिल्या 2 दिवसांमध्ये त्या कॅम्पच्या ठिकाणी जिथं कनेक्टिव्हिटी चांगली आहे तिथं आपण तो कॅम्प आयोजित करणार आहोत आणि त्या ठिकाणी शेतकरी याचे फॉर्म वगैरे हस्तलिखित काहीच घेणार नाही. आपण सगळं ते मोबाईल ॲपद्वारे करणार आहेत आणि त्यांची जी आधारची माहिती आहे ती आधारची माहिती त्यांची जी जमीन आहे, जे काही गट नंबर आहे त्याची पडताळणी करून तो आधार त्याला कनेक्ट करणार आहोत आणि तिसऱ्या दिवशी जे शिल्लक राहिलेले असतील लोक त्यांचं त्यांच्या ठिकाणी जाऊन घरी वगैरे जाऊन ती लोक करणार आहेत आणि ज्यांचं 3 दिवसात होणार नाही त्यांना मात्र त्यांचं नंतर सेतू वगैरे त्या ठिकाणी जाऊन करावं लागणार आहे. आणि आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे का जर हे आधार कार्ड मेंटेन नसेल, तो व्यवस्थित नसेल तर पीक पाणीसाठी किती अडचणी येतात. आत्ताही माझ्याकडे KYC मुळे प्रलंबित असलेले जे बाहेरगावी आहेत अशाही लोकांचे बरेचसे अनुदान आपले फक्त आधारच्या KYC मुळे प्रलंबित आहे. जे शेतकरी आहेत मात्र बाहेरगावी राहतात. त्यामुळे आपल्या मार्फत मी हे पण आव्हान आहे सरांच्या वतीने पण, जे आपले नातेवाईक किंवा जे शेती करतायत पण मालक